पुण्यामधील भव्य अशा पुनीत बालन ग्रुप आयोजित दहीहंडी महोत्सवाची सुरुवात श्रीमंत पेशवे गणपतीच्या आरतीने करण्यात आली आहे। दहीहंडी उत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बालन यांनी श्रीमंत पेशवे गणपतीची आरती करून त्यांचे आशीर्वाद घेतले। या दहीहंडी महोत्सवात तब्बल 35 गणेश मंडळ सहभागी झाले असून ऐतिहासिक लाल महाल चौकात ही हंडी पार पडली आहे। बालन ग्रुपचे संस्थापक पुनीत बालन यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश शिगवण यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू आहे। आता आपण पुण्यामध्ये आहोत। पुण्यामध्ये पहिल्यांदा 35 गणेश मंडळ एकत्र येऊन दहीहंडीचा महोत्सव साजरा करतात। आपण पाहू शकता की ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाला सुरुवात होते आहे। आणि हा दहीहंडी उत्सव ज्यांचा आहे अर्थातच पुनीत बालन ग्रुप आणि ह्या ग्रुपचे अध्यक्ष सर्व पुनीत बालन सर आपल्या सोबत आहेत। सर, एक अभिनव उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे। 35 गणेश मंडळांना एकत्र घेऊन पुण्यामध्ये पहिल्यांदा भव्य दिव्य स्वरूपामध्ये दहीहंडी उत्सव साजरा होतोय, काय सांगताय? हे खूप चांगली गोष्ट आहे। समाजासाठी एक चांगलं प्रबोधन, समाजात परिवर्तन हे नेहमी गणेश मंडळ करतो आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते करतात। आज तुम्ही पाहिलं तर 50 मीटर 25 मीटरवर दहीहंडी साजरा करून त्याचा अर्थ नव्हता। फक्त ट्रॅफिक कोंडी, पोलीस आणि प्रशासन दबाव आणि ध्वनी प्रदूषण हे सगळं टाळून हे सगळे मंडळांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात दहीहंडी साजरा करायचा संकल्प घेतला। सर, तुम्ही कायमच सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी असता, पोलीस आणि प्रशासनाला सहकार्याची भूमिका तुमची कायम असते, पण 35 गणेश मंडळाने एकत्र घेऊन ही दहीहंडी साजरी करणं, ही कल्पना कशी सुचली आणि गणेश मंडळाने कसं सहकार्य केलं? ही कल्पना आमची 1 महिना अगोदरच असं सुचली होती। या भागातले असतील किंवा वेगळे जे गणेश मंडळ आहेत त्यांना आम्ही हे सांगितलं की तुम्ही 20 मीटरवर तुम्ही त्याचा अर्थच नाही तर एकत्र येऊन, कारण सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी लोकांनी केली होती। ते कशासाठी केली होती की लोकांनी एकत्र येऊन इंग्रजांविरोधात लढावे, पण इथे आपल्याला लढवायचं नाही, आपल्याला समाज प्रबोधन करायचं, म्हणून हे 35 मंडळ एकत्र आले। सर, दहीहंडी उत्सव किंवा गणेश उत्सव काय असलं तरी राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची रेलचेल असते। आपण प्रत्येक आता व्यासपीठावर बघतोय की सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात आहेत, राजकीय नेते भेटत आहेत। आज इथे कोण कोण? मला वाटतं इथे आम्ही एकही सेलिब्रिटीला बोलवलं नाहीये, कारण 35 मंडळ एकत्र येणं आणि त्या मंडळाचे कार्यकर्ते तेच सेलिब्रिटी, कारण गणेश उत्सवात हे मंडळाच्या कार्यकर्त्यांना आनंद किंवा नाचायला भेटत नाही, विसर्जन असेल, आगमन, तर हीच प्लॅटफॉर्म आहे जिथे ते एकत्र येऊन सगळेजण आपली आनंद व्यक्त करतील। पण नक्कीच माझे मित्र प्रवीण तरडे आणि धर्मवीर 2 ची टीम हे आज इथे त्यांच्या जे फ्रीजर लॉन्च आहे ते करण्यासाठी येणार। धन्यवाद सर, तुम्ही तुमच्याशी चर्चा केल्याबद्दल। आणि नक्कीच आपण बघतो की 35 गणेश मंडळांना घेऊन या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होतोय आणि तसं सांगितलं की प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी हे पाऊल बालन ग्रुपने उचलल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह मी सिद्धेश, न्यूज संकट पुणे।